हरियाणामध्ये 47 जागांवर आघाडीवर आहे, तर एनसी आणि काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये 47 जागांवर आघाडीवर आहे। आणि हरियाणामध्ये आतापर्यंतचे कल जर आपण पाहिले तर याच्यामध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेसनं बहुमताचा आकडा जो आहे तो गाठलेला आहे। बहुमताचा आकडा आहे 46, मॅजिक फिगर आहे 46 आणि हा आकडा काँग्रेसनं गाठलेला आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आपण पाहतो भाजप 22 जागांवर आघाडीवर, तर या ठिकाणी एनसी आणि काँग्रेस मिळून 47 म्हणजे मॅजिक फिगरचा आकडा देखील या ठिकाणी एनसी आणि काँग्रेसनं ओलांडलेला आहे। हरियाणामध्ये आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे, तर भाजप 23 जागांवर या ठिकाणी आहे। त्यामुळे भाजपचं हॅट्रिक करण्याचं स्वप्न या ठिकाणी भंगताना दिसते, तर काँग्रेस 10 वर्षानंतर या ठिकाणी 2 टर्म नंतर इथे कमबॅक करताना, जोरदार कमबॅक करताना या ठिकाणी पाहायला मिळते। जम्मू काश्मीरचं चित्र भाजप 22, पीडीपी 3 आणि काँग्रेस जे आहे पण या ठिकाणी पाहत आहे एनसी आणि काँग्रेस मिळून 47 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। आकडा बदललेला आहे। एनसी आणि काँग्रेस मिळून आता 43 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 25, पीडीपी 3 आणि इतर एका जागेवर आघाडीवर। तर इथे आपण पाहतो एनसी आणि काँग्रेस मिळून 43 जागांवर आता आघाडी। पुन्हा हा आकडा थोडासा कमी झालेला आहे मॅजिक फिगर पासून। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस थोडीशी मागे आलेली आहे, तर भाजप 25 जागांवर आघाडीवर, पीडीपी 3 जागांवर आघाडीवर आणि इतर एक। तर हे कल आहे, पूर्ण निकाल येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल। मात्र हे कलांमध्ये आपण पाहतो हरियाणामध्ये काँग्रेसनं मॅजिक फिगर गाठलेली आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये एनसी आणि काँग्रेस मॅजिक फिगर पासून 3 जागा दूर आहे। 43 जागांवर सध्या एनसी आणि काँग्रेस, तर भाजप 25 जागांवर आघाडीवर, पीडीपी 3 जागांवर। म्हणजे मागच्या वेळेला पीडीपीनं या सगळ्यामध्ये सत्ता स्थापनेमध्ये मोठी भूमिका बजावली होती। पीडीपी 3 जागांवर गेली आहे आणि इतर एक। उमर अब्दुल्लांची बडगाम मतदारसंघामधून या ठिकाणी आघाडी असल्याचं पाहायला मिळत आहे। उमर अब्दुल्ला बडगाम मतदारसंघामधून या ठिकाणी आघाडीवर आहेत। महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत आपण या ठिकाणी पाहता आणि आतापर्यंतच्या दोन्ही राज्यांचे कल एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे जात आहेत। जम्मू काश्मीर हरियाणामध्ये काँग्रेस आघाडीनं कलांमध्ये बहुमताचा आकडा जो आहे तो गाठलेला आहे, बहुमत जे आहे ते गाठलेलं आहे। आतापर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेसच्या गोटामध्ये आता सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण हरियाणामध्ये काँग्रेसचा 50चा आकडा हाफ सेंचुरी या ठिकाणी केलेली आहे। 50चा आकडा या ठिकाणी काँग्रेसनं गाठलाय, तर भाजप 23 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। जम्मू काश्मीरचा आकडा आपण या ठिकाणी पाहतोय, भाजप 25, एनसी आणि काँग्रेस मिळून 43 आणि पीडीपी 3 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहिलं तर एनसी आणि काँग्रेस अजूनही बहुमतापासून 3 जागा दूर आहे। 43 जागांवर आहे एनसी आणि काँग्रेस। हरियाणामध्ये काँग्रेसची हाफ सेंचुरी झाली आहे। 50 जागांवर आता सध्या काँग्रेसनं या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। भाजप 23 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। तर हरियाणामध्ये शेतकरी आंदोलनाचा मुद्दा, कुस्तीपटूंचा मुद्दा, अग्निवीर योजनेचा मुद्दा, हे सगळे मुद्दे देशभरात चालणारे असे हे मुद्दे आहेत। त्यामुळे हरियाणाच्या या निवडणुकीकडे विशेष लक्ष होतं। काँग्रेसनं या ठिकाणी जोरदार कमबॅक केलंय। 50 जागांवर या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर। हरियाणामधला